हॅलो फ्रेंड्स, हँड रिटन नोट्स या लेक्चर सिरीजमध्ये तुमचे स्वागत आहे. आज आपण महाराष्ट्राची प्राकृतिक रचना याबद्दल परीक्षेच्या दृष्टिकोनातून मुद्देसूदरित्या पाहणार आहोत. महाराष्ट्राचे प्रमुख 3 विभाग पडतात: कोकण किनारपट्टी, सह्याद्री पर्वत आणि महाराष्ट्र पठार. सर्वप्रथम आपण कोकण किनारपट्टीबद्दल माहिती घेऊया. सह्याद्री पर्वत व अरबी समुद्र यांच्या दरम्यान असलेल्या लांबट चिंचोळ्या सकल भागाला कोकण किनारपट्टी असे संबोधले जाते. अरबी समुद्र आणि सह्याद्री यांच्या दरम्यान असलेल्या भागाला कोकण किनारपट्टी असे म्हणतात. कोकण किनारपट्टीची दक्षिणोत्तर लांबी ही 720 किलोमीटर इतकी असून तिचा विस्तार उत्तरेकडील दमणगंगा नदीपासून तेरेखोल नदीपर्यंत आहे. कोकण किनारपट्टीची सरासरी रुंदी ही 60 किलोमीटर इतकी असून उल्हास नदीच्या खोऱ्यात ती सर्वाधिक म्हणजे 100 किलोमीटर इतकी आहे. कोकण किनारपट्टीची रुंदी ही दक्षिणेकडे कमी कमी होत गेलेली आहे. आता आपण सह्याद्री पर्वताची माहिती घेऊया. भारताच्या पश्चिम किनारपट्टीस समांतर असा सह्याद्री पर्वत आहे. उत्तरेस सातमाळा डोंगरापासून दक्षिणेकडील कन्याकुमारीपर्यंत सह्याद्री पर्वत पसरलेला आहे. त्याची भारतातील एकूण लांबी 1600 किलोमीटर इतकी असून महाराष्ट्रातील सह्याद्री पर्वताचा विस्तार हा 720 किलोमीटर इतका आहे. सह्याद्री पर्वताची सरासरी उंची ही 915 मीटर ते 1220 मीटर इतकी असून महाराष्ट्रातील सह्याद्री पर्वताची उंची ही उत्तरेकडे वाढत जाते तर दक्षिणेकडे जाताना ती कमी कमी होत जाते. सह्याद्री पर्वत हा नद्यांचा जलविभाजक म्हणून काम करतो. सह्याद्री पर्वतरांगामुळे अरबी समुद्राला मिळणाऱ्या पश्चिमवाहिनी नद्यांचे आणि बंगालच्या उपसागराला मिळणाऱ्या पूर्ववाहिनी नद्यांचे जलविभाजक हे वेगळे वेगळे झालेले आहेत. सह्याद्री पर्वताच्या 3 मोठ्या डोंगर रांगा आहेत: सातमाळा अजिंठा डोंगररांगा, हरिश्चंद्र बालाघाट डोंगररांगा, शंभू महादेव डोंगररांगा. सातमाळा व अजिंठा डोंगररांगामुळे तापी आणि गोदावरी नद्यांची खोरी ही वेगळी झाली आहेत. गोदावरी नदीच्या दक्षिणेस हरिश्चंद्र बालाघाट डोंगररांग असून त्यामुळे गोदावरी व भीमा नद्यांची खोरी ही वेगळी होतात. भीमा नदीच्या दक्षिणेस शंभू महादेव डोंगररांग असून शंभू महादेव डोंगररांगामुळे भीमा व कृष्णा नद्यांची खोरी ही वेगळी झालेली आहेत. नकाशामध्ये पाहिल्यानुसार सातमाळा व अजिंठा डोंगररांगामुळे तापी आणि गोदावरी नद्यांची खोरी ही वेगळी झाली आहेत. तसेच हरिश्चंद्र बालाघाट डोंगररांगामुळे गोदावरी व भीमा नद्यांची खोरी व शंभू महादेव डोंगररांगामुळे भीमा व कृष्णा नद्यांची खोरी ही वेगळी झाली आहे. सह्याद्री पर्वतातील इतर महत्त्वाचे डोंगर व टेकड्यांमध्ये धुळे येथे गाळणा डोंगर, औरंगाबाद वेरूळ डोंगर, हिंगोली येथे हिंगोली डोंगर, नांदेड येथे मुदखेड डोंगर, नागपूर येथे गरमसूट डोंगर, गोंदिया येथे दरकेसा टेकड्या, भंडारा येथे गायखुरी डोंगर व गडचिरोली येथे चिरोली टेकड्या, भामरागड व सुरजा डोंगर आहेत. पूर्वेकडे अजिंठ्यापासून डोंगराचे 2 सुळके होतात. त्यातील एक रांग देवगिरी सिंदखेडवरून नांदेड जिल्ह्याकडे जाते, तिला निर्मल रांग असे संबोधले जाते. तर उत्तरेकडे असलेली रांग ही यवतमाळ जिल्ह्याकडे जाते. आता आपण पाहूया महाराष्ट्र पठार. महाराष्ट्र पठारास दक्खनचे पठार असेही संबोधले जाते. सह्याद्री पर्वताच्या पूर्वेस विशाल असा पठारी प्रदेश पसरलेला आहे, त्यास दक्खन पठार असे म्हटले जाते. हा पठारी प्रदेश मूळ दक्खन पठाराचा सर्वात मोठा भाग आहे. नद्यांच्या खोऱ्यांनी महाराष्ट्र पठार व्यापलेला असून डोंगराच्या दरम्यान आलटून पालटून नद्यांची खोरी आढळतात. महाराष्ट्राचा सर्वसाधारण पूर्व पश्चिम विस्तार हा 750 किलोमीटर इतका असून दक्षिण उत्तर विस्तार हा 700 किलोमीटर इतका आहे. पठाराची सर्वसाधारण उंची ही 450 मीटर इतकी आहे. महाराष्ट्राचा 90% प्रदेश हा महाराष्ट्र पठाराने व्यापलेला असून महाराष्ट्र पठाराची निर्मिती ही प्रचंड व वारंवार होणाऱ्या ज्वालामुखीच्या उद्रेकातून झालेली आहे.